अहिल्यानगरचं राजकारण हे सहकाराचं समजलं जातं. सहकारातील अनेक नेते हे एकमेकांचे वैचारिक विरोधक असले तरी त्यांच्यातील कटुता ही वैयक्तिक पातळीवर अनेकदा दिसली नाही. स्वर्गीय शंकरराव कोल्हे, स्वर्गीय शंकरराव काळे, स्वर्गीय बाळासाहेब विखे, यशवंतराव गडाख यांच्यासारख्या दिग्गजांपासून ही प्रथा जिल्ह्यात पाळली जाते. तसाच वैचारिक संघर्ष विखे तनपुरे घराण्यातही दिसतो. राहुरीचे तनपुरे हे शरद पवारांचे खंदे समर्थक असणाऱ्या जयंत पाटलांचे बहिणीचे कुटुंब. याशिवाय तनपुरेंचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व विखे विरोधक बाळासाहेब थोरातांसोबती जवळचा नातेसंबंध लागतो. अनेक निवडणुका या तनपुरे कुटुंबाने विखे कुटुंबासोबत लढल्या. मात्र हा संघर्ष फक्त वैचारिक असल्याचा दाखला नुकताच माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिला. भर स्टेजवर ज्येष्ठ नेत्या उषाताई तनपुरे यांच्या पाया पडत त्यांचा आशीर्वाद घेण्याची वैचारिक श्रीमंती माजी खासदार सुजय विखेंनी दाखवली. या प्रकरणाच्या सध्या राज्यभर चर्चा सुरू आहेत. विखेंचा राजकारणाचा वारसा व वैचारिक श्रीमंती सध्या राज्यभर एक सुखद उदाहरण म्हणून पाहिली जाऊ लागली आहे. नेमकं काय झालं, सुजय विखेंनी काय केलंय, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. विखेंच्या घराण्याचा सामाजिक व राजकीय वारसा थेट स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटलांपासून सुरू होतो. त्यानंतर दुसऱ्या पिढीत स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांनी हाच वारसा पुढे नेला. 40 वर्षे खासदारकी असताना त्यांनी तळागाळातील लोकांसोबत काम केले. पारनेर, पाथर्डी, संगमनेर, केज इत्यादी सहकारी साखर कारखाने उभारणीतही त्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक, महाराष्ट्र मद्यार्क निर्मिती संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. प्रवरा कारखान्याचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. केवळ सहकारी व साखर उद्योगापुरतेच नेते ते न राहता त्यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून कृषी प्रकल्प, रस्ते, पाझर तलाव, शिक्षणोत्तेजक पतपेढ्या, शैक्षणिक व आरोग्य सुविधांवर भर दिला. 5 दशकांहून अधिक काळ राजकारणात राहून त्यांनी समाजकारणावर भर दिला. नगर जिल्ह्यात व्यवहार चातुर्य व व्यवस्थापनाचा खरा पाया स्वर्गीय बाळासाहेब विखेंनीच घातला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. तरीही त्यांनी राजकीय मतभेद हे फक्त वैचारिक पातळीपुरतेच ठेवले. 1991चा विखे गडाख हा खटला त्याचे उत्तम उदाहरण राहिले. या खटल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब विखे व यशवंतराव गडाख हे दोन्ही नेते अनेकदा एकाच स्टेजवर दिसले. सर्व मतभेद विसरून विखेंनी अनेकदा आपल्या राजकीय विरोधकांना योग्य मान दिला. आता हाच प्रत्यय विखेंच्या चौथ्या पिढीत नुकताच दिसला. राहुरीतील एका कार्यक्रमात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी माजी आमदार उषाताई तनपुरे यांच्या पायाला स्पर्श करत भर स्टेजवर त्यांचा आशीर्वाद घेतला. समाजकारण आणि संस्कृतीपुढे सर्व भेद विसरावे लागतात हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. राहुरी शहरातील एका कार्यक्रमात माजी खासदार सुजय विखे पाटील व माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर कोणत्याही राजकीय मतभेदाचा विचार न करता विखे पाटील हे उषाताई तनपुरे यांच्याजवळ गेले. तनपुरे यांच्या पायावर वाकून सन्मानपूर्वक त्यांचे दर्शन घेतले. विखेंची ही कृती पाहताच उषाताईंनीही त्यांच्या नमस्काराला साजेसा आशीर्वाद दिला आणि त्यांच्या हाताला धरले. दोन्ही कुटुंबात राजकीय मतभिन्नता असली तरी समोरासमोर आल्यावर परंपरा, संस्कृती आणि मोठ्यांचा मान राखण्याचे आदर्श उदाहरण विखेंनी या कार्यक्रमात घालून दिले. मोठ्यांचा मान ठेवणे ही भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीची परंपरा आहे. त्या परंपरेचा वारसा विखे पाटील यांच्या वागणुकीतून दिसला. राजकारणात विरोध असला तरी संस्कृती आणि मान मर्यादेपुढे राजकीय भेद गौण असतो, हेच या प्रसंगातून दिसले. विखे आणि तनपुरे या घराण्यांमध्ये राजकीय स्पर्धा असूनही एकमेकांच्या मोठेपणाचा मान राखण्याची नवी परंपरा विखेंनी राहुरीकरांसमोर मांडली. विखेंनी तनपुरेंचा केलेला हा सन्मान भावनिक ठरला. दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून तो स्पष्टपणे दिसला. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये एक आल्हाददायक भावना निर्माण झाली. कट्टर राजकीय वातावरणातही संस्कृती आणि शिष्टाचार यांची जागा कायम असल्याचा संदेश सुजय विखेंनी आपल्या वर्तनातून दाखवून दिला. मतभेद असले तरी मनभेद निर्माण होता कामा नये, याचे हे उत्तम उदाहरणच ठरले. विखेंचा हाच फोटो सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय. राज्यभर या फोटोची चर्चा सुरू आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.